श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 17 दशरथाचे समाधान. ओम श्रीराम. श्रीराम व सीता यांची जोडी ही अति विलक्षण आहे. सर्वांना सुख प्रसन्नता दीप्ती देणारी शब्दातीत अशी अनुपम जोडी आहे व या तिन्ही लोकांना भूषणावह होईल अशी ही जोडी आहे. त्यानंतर तिथे अग्निदेव येतात व म्हणतात की आज मी सीता मातेमुळे धन्य झालो आहे. त्यानंतर मग तिथे भगवान शंकरही उपस्थित होतात व त्यांनाही खूप महानंद होतो व ते श्रीरामांना विनंती करतात की आता तुम्ही अयोध्येस लवकर निघावे, कारण तिकडे भरत आपली चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तेवढ्यात तिथे श्री दशरथ प्रगट होतात. तेव्हा मग सर्वजण दशरथांना वंदन करतात. दशरथांनाही खूप आनंद होतो व ते म्हणतात की संपूर्ण रामकथा आम्हाला स्वर्गामध्ये रावणाने सांगितली आहे. तेव्हा मग श्रीराम म्हणतात की मी पितृ आज्ञेचे पालन करीन व सर्वांना आनंद व शांती देईन. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात साधकाने आपल्या सद्गुरूंच्या कृपेने व त्यांनी दिलेल्या साधनेने शुद्ध व चैतन्यमय होऊन ती सायुज्यता प्राप्त करून घेतल्यानंतर तो आपला पुढील अध्यात्म प्रवास आपल्या सद्गुरूंच्या निर्देशानुसार करत राहतो व ती परमशांतीही प्राप्त करून घेतो. त्यामुळे साधकाचे अध्यात्म जीवन धन्य व कृतार्थ होते. त्यामुळे साधकाच्या अंतरंगामध्ये असलेल्या दिव्य शक्तीही आनंदित होतात व त्या देवशक्ती व सद्गुरू त्या साधकाकडून लोकोत्तर कार्य म्हणजेच लोककल्याणाचे कार्यही करून घेत असतात व हे सर्व होत असतानाही त्या साधकाचा अनंताकडील अध्यात्म प्रवासही चालूच असतो आणि त्या साधकाचा असा हा अध्यात्म प्रवास पाहून त्याचे स्वर्गस्थ पूर्वजही खूप आनंदित होतात व त्याला खूप खूप आशीर्वाद देतात. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये श्रीराम आणि सीतामातांचं मिलन झाले आहे. ती दोघे एकरूप झालेले आहे आणि हा जो दिव्य आनंद आहे तो तिथे असलेली सगळी वानरसेना किंवा ज्या ज्या व्यक्ती शक्ती देव देवता गुप्त रूपाने असलेल्या देवता हे सर्व तो सोहळा ते पाहतात आणि असा दिव्यानंदी सोहळा पाहणारे खरंच भाग्यवान. आणि त्यामुळे इथे श्रीराम सीता विषयी असं म्हटलंय की ही अति विलक्षण जोडी आहे. सर्वांना सुख प्रसन्नता दीप्ती असं देणारी ही शब्दातीत अनुपम अशी जोडी आहे. म्हणजे ह्या जोडीला शब्दांनी आपण कुठलीही उपमा देऊ शकत नाही, कारण ते साक्षात परब्रह्म आणि ती परब्रह्माची शक्ती किंवा शांती म्हणजे पराशांती आहे.
त्यांना आपण काय, कोण आणि कशी काय उपमा देणार? आणि ही अशी जोडी या तीनही लोकांना, म्हणजे भूलोक, अंतराळ आणि स्वर्गलोक, या तीनही लोकांना भूषणावह होईल अशी ही जोडी आहे. त्यानंतर मग तिथे अग्निदेव प्रकट होतात. अग्निदेव म्हणतात की मी आज सीता मातांच्यामुळे धन्य धन्य झालो. कारण अग्नीचं कार्य जाळून भस्म करणे, काहीही जे समोर येईल ते जाळून भस्म करणे. अगदी आपल्या साधकाच्या अंतरंगात जर ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला तर तो ज्ञानाग्नी आपल्या अंतरातील सगळी घाण, सगळी अशुद्धता, सगळं अंधकार, सगळी तमोमयता, सगळी जडता, सगळं अज्ञान जाळून भस्म करतो. हे अग्नीचं काम आहे. मात्र इथे सीता जेव्हा अग्निदिव्य करायला जाते तेव्हा अग्नीच सीतेमध्ये विलीन होतो. त्यामुळे अग्नी म्हणतो की मी सीता मातेमुळे धन्य झालो. ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. अग्नीच गायब होणे किंवा अग्नीच सीता मातामध्ये विलीन होणे. आणि अग्नी, मला तर असं म्हणावंसं वाटतं की अग्नी अशा मागच्या अनंत अशा युगामध्ये या संधीची वाट पाहत असतो. अग्नी सगळ्यांना शुद्ध करतो, परंतु त्याला कोणाशी तरी विलीन होऊन शुद्ध व्हावं लागतं ना. ती संधी त्याला इथे मिळाली. त्यामुळे तो म्हणतो की मी धन्य आणि कृतार्थ झालो. त्यानंतर मग तिथे भगवान शंकर उपस्थित होतात. त्यांनाही खूप महानंद होतो. सगळी रामायणाची कथा श्री शंकर स्वतःही पार्वतीला सांगत असतात. त्यामुळे त्यांनाही खूप महानंद होतो. आणि मग ते श्रीरामांना विनंती करतात की आता तुम्ही लवकर अयोध्येस निघावे, कारण तिकडे भरत तुमची चातकाप्रमाणे वाट पाहतोय. आणि त्यानंतर तिथे स्वर्गाहून दशरथ तिथे आगमन करतात. आणि दशरथांना पाहून सगळ्यांना परत खूप आनंद होतो. सगळेजण दशरथांना वंदन करतात. दशरथ म्हणतात की संपूर्ण ही रामकथा आम्हाला स्वर्गामध्ये कोणी सांगितली, तर रावणाने सांगितली. आपण जर लक्षात घेतलं तर जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं आणि ते हरण होताना जटायू पक्षाने पाहिलं होतं आणि जटायू आणि रावणाचं युद्ध झालं होतं. त्या युद्धात कपटाने रावणाने जटायूला मारलेलं होतं, परंतु जटायूचे प्राण तसेच होते. आणि जेव्हा राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत जटायू जवळ येतात तोपर्यंत जटायू जिवंत असतो. आणि मग जटायूला राम म्हणतात की मी तुला बरं करतो, यातनं मी तुला वाचवतो. तेव्हा जटायू म्हणतात तसं करू नका, कारण तुझ्या संगतीत जर मला मृत्यू आला तर माझा उद्धार होईल, मी परब्रह्म या अवस्थेपर्यंत जाऊन पोचेल, त्यामुळं मला वाचवू नका. तेव्हा मग राम जटायूला म्हणतात की तू आता स्वर्गात जाशील, तिथे जा, आमची सगळी कथा सांग, मात्र सीतेचं हरण झालेलं सांगू नकोस. कारण दशरथ सीतेवरही खूप प्रेम करतात, त्यांना खूप दुःख होईल. मात्र सीतेच्या हरणाची संपूर्ण कथा जेव्हा रावण मरेल आणि स्वर्गात येईल तेव्हा तो दशरथांना सांगेल. आणि तेव्हा जटायूला खूप आनंद झाला, कारण श्रीरामांच्या मुखातून काय गेलं होतं की जेव्हा रावण मरेल आणि तो स्वतः दशरथांना कथा सांगेल, याचा अर्थ की रावण हा मरणार आहे. तेव्हा जटायूला खूप आनंद झाला. हे भविष्यवाणी श्रीरामांनी पंचवटीत तेव्हा सांगितली होती आणि त्याचं प्रात्यक्षिक आता इथे दशरथ स्वतः सांगतात की संपूर्ण रामकथा आम्हाला स्वर्गात रावणाने सांगितली. त्यानंतर मग दशरथ श्रीरामांना काही माहिती देतात, काही आदेश देतात, पुढच्या अयोध्याविषयीच्या वगैरे सगळ्या गोष्टी सांगतात. श्रीराम मग आपल्या वडिलांना वचन देतात की आम्ही पितृ आज्ञेचं पालन करू, आतापर्यंत तेच केले आणि पुढेही आम्ही तेच करू आणि सगळ्यांना आनंद व शांती देऊन या विश्वाचंही कल्याण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही झाली कथा. तर साधकाच्या दृष्टीने कसं असेल, तर साधकाच्या या अध्यात्मप्रवाहात साधकाने आपल्या सद्गुरूंच्या कृपेने व त्यांनी दिलेल्या गुरुप्रणीत साधनेने शुद्ध व चैतन्यमय होऊन
ती सायुज्यता मुक्ती किंवा तो आत्मसाक्षात्कार, तो ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतलेला आहे. आणि त्यानंतरही त्या पुढील जो अध्यात्म प्रवास आहे, म्हणजे पुढे वैश्विक ब्रह्म, परब्रह्म आणि त्या परब्रह्माची जी चिरशांती, जी पराशांती आहे, जी परमशांती आहे, हा जो प्रवास आहे तोही त्याने पूर्ण करून घेऊन त्या सद्गुरूंच्या निर्देशानुसार तोही प्रवास पूर्ण करत तो त्या परमशांतीचीही प्राप्ती करून घेतलेला आहे. मात्र त्यानंतर सुद्धा अध्यात्म प्रवास हा शिल्लक असतो, तो म्हणजे शुद्धातिशुद्ध परम अवस्था, परब्रह्म अवस्था. हा ही प्रवास किंवा अनंताकडचा प्रवास इतका विशाल असतो की आता आपण त्यावर बोलणं सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. आपला तो अनुभवच नाही आहे, आपल्याला मुळात अजून आत्मसाक्षात्कारच झालेले नाही. परंतु हा प्रवास वेदांनी, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संत महात्म्यांनी, आपल्या अवतारांनी सांगून ठेवलेला आहे की अनंताकडचा प्रवास हा फार विशाल असतो. एखादी व्यक्ती अनंतापर्यंत गेली किंवा अनंताकडचा प्रवास पूर्ण केला तरी त्या व्यक्तीने अनंताच्या एकाच बाजूने तो प्रवास केलेला असतो आणि अनंताच्या अनंत बाजू असतात. त्यामुळं हा अनंताचा प्रवास अतिविशाल असतो आणि तोही प्रवास तो चालू असतो, त्या दिशेने त्याचा प्रवास चालू असतो. आणि हे सगळं त्याने आता परमशांती किंवा या सगळ्या अवस्था त्याने मिळवून त्या साधकाचं जीवन धन्य आणि कृतार्थ झालेलं असतं. त्यामुळे त्या साधकाच्या अंतरंगात असलेल्या ज्या दिव्य शक्ती आहेत त्यांनाही खूप आनंद होतो. आता साधकाच्या अंतरंगात दिव्य शक्ती कुठल्या? मूळ तर पहिली त्याची आत्मशक्ती, हे अतिशय जवळ असते. त्यानंतर त्याचा अंतरात्मा, तोच शिव, तोच चैत्यपुरुष. त्यानंतर त्याचा जीवात्मा आणि त्याच्या ह्या सगळ्या संस्था म्हणजे दिव्य मन, दिव्य प्रेम, दिव्य धैर्य, दिव्य अभयता, सुविचार, सत्कर्म, सात्विक बुद्धी, शुद्ध बुद्धी, ह्या दिव्य हृदय, विवेक, शुद्ध आत्मविवेक, ह्या सगळ्या दैवी शक्ती असतात. आणि ह्या दैवी शक्तीनं खूप आनंद होतो, कारण आता त्या साधकाच्या अंतरंगात वामशक्ती, वाईट, असुरी शक्ती, राक्षसी शक्ती या कुठल्याही गोष्टी शिल्लक राहिलेल्या नसतात. त्यामुळे त्याच्या अंतरंगातील या दैवी घटकांनाही खूप आनंद होतो. आणि मग त्या दिव्य शक्ती आणि सद्गुरू त्याच्याकडून, त्या साधकाकडून लोकोत्तर कार्य म्हणजेच जगाच्या, विश्वाच्या, लोकांच्या कल्याणाचं कार्यही करून घेतात. म्हणजे एक प्रकारे त्याला सद्गुरू ही अवस्था प्राप्त होते. सोप्या भाषेमध्ये तो जगाचंही कार्य, तो कल्याणाचं म्हणजे लोकांना अनुग्रहित करून त्यांना साधना भक्ती शिकवतो, त्यांनाही या मार्गावर घेऊन उद्धाराच्या मार्ग, उत्क्रांतीचा मार्ग ओपन करतो, विशाल करतो आणि त्या मार्गाने त्यांना चालवतो, घेऊन जातो, त्यांना ज्या अडचणी येते त्यातून तो सोडवतो. मात्र हे सगळं करत असताना त्याचा स्वतःचा अनंताकडचा प्रवासही चालू असतो. म्हणजे सद्गुरुपदावर जरी आरूढ झालेला असला, लोकोत्तर कार्य करत असला, त्याच्याकडे प्रचंड रिद्धी सिद्धीसहित अनंत शक्ती जरी असल्या तरी त्याचा अनंताकडचा हा जो प्रवास तो त्याचा चालूच असतो. एका दृष्टीने जर पाहिलं तर योगी श्री अरविंदांनी या विश्वाचा उद्धार करण्यासाठी जे अतिमानस नावाचं तत्व या पृथ्वीच्या गर्भात आणून ओतलेलं आहे, त्यांनी जो पूर्ण योग या विश्वाला दिलेला आहे, ते जे कार्य आहे त्या दिशेने त्या साधकाचं कार्य सुरू होतं किंवा त्या दिशेने त्या साधकाचा प्रवास हा चालू असतो. आणि तो प्रवास खूप मोठा असतो, तो खूप अनंत असतो, अनंत बाजूने असतो. त्यामुळे त्याला त्या अनंत बाजूनी त्या अनंताचा वेध घ्यायचा असतो आणि तोही प्रवास त्याचा तो चालू असतो. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणम्.